महत्त्वाची बातमी आहे। रोहित पवारांच्या आजूबाजूला शेकडो गुन्हेगार असल्याचं गोपीचंद पडळकर म्हणतात। 2019 मध्ये रोहित पवार निलेश घायवळच्या मदतीने आमदार झालेत असा देखील आरोप पडळकर यांनी केलाय। रोहित पवारांना महाराष्ट्राचा नेता होण्याची घाई झाली आहे असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधलाय। सचिन घायवळ प्रकरणावरून रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती आणि त्याचवरून सगळे आरोप प्रत्यारोप सुरू झाले। सीएम साहेबांवर आक्षेप घेतोय असं म्हणत नाही। त्यांच्या राम शिंदे सरांनी जी नावं दिली ती नावं त्यांनी तिथं बोलून दाखवली। आता ह्याच्यामध्ये एका प्रचार सभेमध्ये श्री पवन राळेबाग, श्री सचिन गायवळ, श्री अशोक खेडकर, म्हणजे राम शिंदे सरांनी जी नावं दिली ती देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोलून दाखवली आणि मग सचिन गायवळचं नाव जर तिथं देवेंद्र फडणवीस साहेब तिथे घेत असतील आणि माझा कुठला तरी मंदिराच्या बाहेरचा फोटो त्याच्याबरोबरचा दाखवून जर भांडवल करत असतील, माझ्या आईचा कुठला तरी व्हिडिओ दाखवून भांडवल करत असेल तर हे हास्यास्पद आहे। पण तुमच्याकडे सीबीआय आहे, तुमच्याकडे ईडी आहे, तुमच्याकडे पोलीस आहे, खोलात जावा, काय खरं ते लोकांसमोर तुम्ही आणलंच पाहिजे असं आमचं मत। खरं तर हा अत्यंत बरबडलेला माणूस आहे। याच्या आजूबाजूला शेकडो, अत्यंत जबाबदारीने मी बोलतोय, शेकडो गुन्हेगार आहेत। 2019ला हाच रोहित पवार निलेश घायवळच्या मदतीने आमदार झालाय हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। परवा मी चॅनेलवरती आपल्या बघितलं, त्यांच्या मातोश्रींच्या सोबत कोरोनाच्या काळामधला निलेश घायवळांचा व्हिडिओ आहे। तो व्हिडिओ कुठल्या कारणात आहे? रोहित पवारांना खरं तर अक्कल फार कमी आहे, त्याला नेता महाराष्ट्राची व्हायची घाई लागलेली आहे। मामा म्हणतात की त्यांनी दिलेल्या तारखेला आमचा निलेश बाहेर आला। मला वाटतं निलेशवरती पुणे जिल्ह्यामध्ये खोटा मोका याच रोहित पवारांना लावलाय।